एका सहीची किंमत किती असते? हजार रुपये, लाख रुपये? बीड जिल्ह्यात मात्र एका बनावट सहीने थेट 73 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून बाहेर काढले गेले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा त्या अधिकाऱ्याच्या नावानं हे आदेश निघाले तेव्हा तो अधिकारी त्या पदावर सुद्धा नव्हता. बीडचे जिल्हाधिकारी बदलून गेले, तिथे नवे अधिकारी रुजू झाले, पण जुन्या तारखांचे आदेश महिन्यानंतर बाहेर येत राहिले. हा घोटाळा नेमका कसा गेला, कोण होते त्यामागचं सूत्रधार आणि 68 कोटींचा मोबदला थेट 310 कोटींवर कसा पोहोचला, काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. बीड जिल्हा हा गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर गाजत आहे. आता बीडमध्ये बाहेर असलेल्या या प्रकरणाची सुद्धा चांगली चर्चा रंगत आहे. बीडमधून धुळे, सोलापूर, जामखेड, अहमदपूर, पाथर्डी, परळी, पैठण, पंढरपूर, शेगाव, कल्याण, विशाखापट्टणम, सुरत, चेन्नई अशा अनेक शहरांना जोडणारे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जातात. त्यात असा नवीन शक्तीपीठ महामार्गाची भर पडली आहे. या सगळ्या मार्गासाठी आणि नंतर बीड परळी रेल्वे मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन झाले. या भूसंपादनात ज्या शेतकऱ्यांचे शेत गेले त्यांना शासनाने मोबदला दिला. मात्र काही खातेदारांना मोबदला अपुरा वाटतो. अशा खातेदारांसाठी कायद्यानुसार एक पर्याय असतो. तो जिल्हा अधिकाऱ्यांकडे वाढीव मावेजासाठी अर्ज करू शकतात. जिल्हाधिकारी सुनावणी घेतात, खातेदारांचे म्हणणे ऐकतात आणि योग्य वाटेल ते वाढीव मोबदल्याचे आदेश काढतात. हीच यंत्रणा बीडमध्ये हायजॅक झाली. अविनाश पाठक हे 22 एप्रिल 2025 रोजी बीडच्या जिल्हा अधिकारी पदावर बदली होऊन गेले. त्यांच्या जागी विवेक जॉन्सन रुजू झाले. सरकारी यंत्रणेत हे नेहमीच असते. नवा माणूस येतो, जुना माणूस जातो, पण बीडमध्ये जे घडले ते नेहमीचे नव्हते. पाठक बदलून गेल्यानंतर 6 महिने उलटले आणि अचानक जुन्या तारखांचे आदेश बाहेर पडू लागले. 1 मार्च ते 17 एप्रिल 2025 दरम्यान तारखा असलेले अविनाश पाठक यांच्या सहीचे भूसंपादन मावेजा वाढीचे आदेश नजरेत आले. प्राथमिक तपासात समजलं की हे आदेश बनावट आहेत. 154 प्रकारांमध्ये मूळ मोबदला होता 68 कोटी रुपये. हा मोबदला बनावट आदेशांनी थेट 310 कोटी 20 लाख रुपयावर नेण्यात आला. म्हणजे तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयाची वाढ कागदांवर दाखवण्यात आली. यापैकी 73 कोटी 4 लाख रुपये प्रत्यक्षात खातेदारांच्या नावे वितरही झाले. एका सरकारी यंत्रणेत इतक्या मोठ्या रकमेचे व्यवहार होता, पण कुठेही अधिकृत नोंद नाही, ना रजिस्टर, ना प्रक्रिया, ना फाईल. म्हणजे सिस्टम केवळ वापरली नाही तर पूर्णपणे पोखरून टाकली गेली होती. या प्रकरणी महसूल विभागातील कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि वकील अशा 10 जणांवर गुन्हा दाखल झाले आहे. संजय हांगे, त्रिंबक पिंगळे, शेख अझहर यांना अटक झाली. काही वकिलांनी न्यायालयातून दिलासा मिळवला तर काही आरोपींनी अजूनही फरार आहेत. तपास सुरू असतानाच आणखी एक धागा हाती आला. आरोपींच्या मोबाईलमधून तपास यंत्रणांना तब्बल 25,000पेक्षा अधिक कॉल रेकॉर्डिंग मिळाल्या. त्यातील आवाजांचे नमुने तपासले जात आहेत. सह्यांचे नमुने फॉरेन्सिक तज्ज्ञाकडे पाठवण्यात आले आहेत. म्हणजे प्रश्न फक्त पैशांचा राहिला नाही, तर हे नेटवर्क कोण चालवत होते याचा झालाय. या प्रकरणाची सुरुवातीची चौकशी पोलीस उपअधीक्षक पूजा पवार करत होत्या. त्या प्रत्येक अँगल तपासून पाहत होत्या. तपास सुरू असतानाच त्या अचानक रजेवर गेल्या. त्यानंतर हे प्रकरण IPS अधिकारी M वेंकटरम यांच्याकडे सोपवण्यात आले. वेंकटरम यांनी तपासाची सूत्रे हाती घेताच हालचालींना वेग दिला. 7 मे 2026 रोजी तत्कालीन जिल्हा अधिकारी अविनाश पाठक यांची चौकशी सुरू झाली. या चौकशीत एक महत्त्वाचा मुद्दा निघाला. सह्या बनावट नाहीत, म्हणजे सह्या खऱ्या आहेत. आणि जर सह्या खऱ्या आहेत तर आदेश काढणारे खुद पाठकच असण्याची शक्यता निर्माण झाली. याच आधारावर पाठक यांना लातूरमधून अटक करण्यात आली. बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांनी यावर सांगितलं की आरोपींचे मोबाईल रेकॉर्डिंग, हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पाठक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाठक बीड जिल्हा अधिकारी पदावर नसताना देखील त्या पदाच्या नावाने विविध आदेशांवर सह्या करत असल्याचे स्पष्टपणे दिसत येत आहे. पाठक यांना लातूर न्यायालयात हजर करून बीडच्या SITने आता बीडच्या कोषागार कार्यालयाकडे मोर्चा वळवला आहे. कारण इतक्या मोठ्या रकमेचे वितरण सरकारी नियम डावलून झाले. यासाठी कोणाची मंजुरी होती, हे सगळं होत असताना कोणी डोळे झाक केले, हे सगळे आता तपासले समोर येणार आहेत. अविनाश पाठक यांनी बीडमध्ये जवळपास 15 वर्ष विविध पदांवर काम केले. तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी,
उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी, एका जिल्ह्यात इतकी पदे भूषवण्याची संधी किती अधिकाऱ्यांना मिळते आणि या प्रत्येक पदावरील त्याच्या कामाची आता चौकशी होण्याची मागणी जोर धरून लागली आहे. एकेकाळी जिल्ह्याचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असलेला माणूस आज न्यायालयाच्या दारात आरोपी म्हणून उभा आहे. हा घोटाळा वेळेत उघड झाला नसता तर आणखी 243 कोटी रुपये कुठे गेले असते कोणाला माहित नसतं. पण आता खरे प्रश्न आहेत, ही फक्त बनावट सह्याची केस आहे की यामागे आणखी मोठे सूत्रधार आहेत? 73 कोटींचा हा खेळ नेमका कुणासाठी आणि कुणाच्या इशाऱ्यावर खेळला गेला? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर एका जिल्ह्यात, एका यंत्रणेत, एका अधिकाऱ्याच्या नावे हे शक्य होते तर राज्यात इतर ठिकाणी काय सुरू असेल? बीडचा हा घोटाळा फक्त एका जिल्ह्याची कथा नाही तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला आरशात पाहायला लावणारी सत्यकथा आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.